Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlog. I hope you all are doing good and great. समर स्टार्ट झालेला आहे. समर असो, विंटर असो किंवा रेनी सीझन असो, कुठलाही ऋतू सुरू होण्याच्या आधी आपण त्या ऋतूची तयारी अशी करतच असतो. तर म्हणूनच आज मी तुमच्यासोबत 10 समर हॅक्स शेअर करते, ज्यामुळे तुमचा समर हा थोडा स्ट्रेस फ्री जाणार आणि इझी. तर खरं तर गोष्टीचं प्लॅनिंग नीट असेल ना तर त्या करायलाही सोपं जातं आणि खूप हसल हे देखील वाचतो. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया टिप नंबर 1 पासून. मॉर्निंगला ब्लॅक रेझिन्स वॉटर घेणं सुरू करा. समरमध्ये ॲसिडिटी ही थोडी वाढते आणि बऱ्याच लोकांना त्याचा त्रासही होतो. अशा वेळी काय करायचं की ब्लॅक रेझिन्स याचं पाणी पिणे ही खूप जास्त बेनिफिशियल ठरतं. रात्री 6 ते 7 अशा काळ्या मनुका जो असतो तो तुम्ही पाण्यात भिजवून ठेवू शकता आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या आणि मनुकासुद्धा खायचा. तर यामुळे शरीराला हा नॅचरल थंडावा मिळतो. ब्लॅक रेझिन्समध्ये आयर्न, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते, डायजेशन सुधारते, बॉडी हायड्रेट राहते आणि समरमध्ये शरीराला थंडावा मिळतो. तर हा एक सिम्पल आणि नॅचरल समर हॅक आहे जो तुम्ही तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये सहजपणे ॲड करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या या प्रॉब्लेम्सपासून तुम्ही वाचू शकता. टिप नंबर 2, फ्रीजच्या पाण्याच्या ऐवजी माठाचे पाणी यूज करायला सुरुवात करा. आपण सगळेच फ्रीजमध्ये वॉटर बॉटल ठेवतो आणि बाहेर टेम्परेचर जास्त असल्यामुळे तेच थंड पाणी प्यावंसं वाटतं. पण खूप वेळा असं होतं की त्या पाण्याने तहान पूर्ण भागत नाही आणि खूप चिल्ड असं पाणी पिणं हे आपल्या बॉडीसाठी योग्यही नसतं. त्याऐवजी तुम्ही काळा माठ जो मार्केटमध्ये मिळतो किंवा लाल माठ असते त्यामध्ये ठेवलेलं पाणी प्या. माठातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड होतं आणि ते बॉडीसाठी खूप हेल्दी असतं. टिप नंबर 3, बाहेरून आल्यावर लगेच असं चिल्ड पदार्थ प्यायचे किंवा खायचे नाही आहेत. समरमध्ये आपण अनेकदा बाहेर जातो आणि जेव्हा घरी परत येतो तेव्हा लगेच थंड पाणी किंवा दही, ताक पिण्याची इच्छा होते. पण बाहेरून आल्यावर लगेचच असे चिल्ड पदार्थ घेणं टाळा, कारण बाहेरून आल्यामुळे आपली बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते आधीच वाढलेलं असतं. अशा वेळी लगेच थंड पाणी किंवा दही, ताक घेतलं तर शरीराला अचानक टेम्परेचर चेंज असा सहन करावा लागतो. म्हणून घरी आल्यावरती थोडा वेळ आराम करा, बॉडीचे टेम्परेचर नॉर्मल स्टेबल होऊ द्या आणि त्यानंतरच दही, ताक, थंड पाणी असं आपण घेऊ शकतो. आणि यामुळे काय होतं की कफ, कोल्ड आणि घसा दुखणे यांसारखे त्रास हे होण्याची शक्यता कमी होते आणि शरीरासाठीही ते जास्त हेल्दी असं असतं. बाहेरून आल्यानंतर खूप थंड पाणी पिण्यापेक्षा नारळ पाणी पिण्याची सवय लावा. नारळ पाणी शरीरासाठी खूप हेल्दी असतं आणि इन्स्टंट एनर्जी असं देतं. बॉडीला नॅचरली हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. तसेच त्यामध्ये नॅचरल मिनरल्स आणि न्यूट्रिशन असल्यामुळे शरीराला थंडावा देखील देतं. तर घरातील मुलांनाही आवर्जून नारळ पाणी द्या, कारण समरमध्ये त्यांनाही पटकन थकवा जाणवल्यामुळे बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. नाव टिप नंबर 4, सीझनल फ्रूट्स रोजच्या आहारात समाविष्ट करा. समरमध्ये शक्यतो सीझनल फ्रूट्स खाण्यावर भर द्या आणि त्यांचा तुमच्या डेली डाएटमध्ये समावेश करा. या सीझनमध्ये मिळणारे फळे किंवा जसे कलिंगड, खरबूज, आंबा, काकडी ही शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे शरीराला हायड्रेशन मिळते आणि नैसर्गिक थंडावा देखील मिळतो. तसेच सीझनल फ्रूट्स खाल्ल्याने बॉडीला आवश्यक विटॅमिन्स, न्यूट्रिशन्स मिळतात आणि थकवा देखील कमी जाणवतो. म्हणून रोजच्या आहारात किमान एकदा तरी सीझनल फ्रूट नक्की खा. टिप नंबर 6, मील प्लॅनिंग करताना इडली बॅटर तुमच्या फ्रीजमध्ये रेडी ठेवा. समरमध्ये काय होतं की दिवस मोठा होतो आणि दिवसभरात अनेकदा छोटी मोठी भूकही लागतच असते. त्यामुळे असे सीझनमध्ये पाणी जास्त प्यायलं जातं आणि त्यामुळे हलकं आणि हेल्दी काहीतरी खावंसं वाटतं. म्हणून मील प्लॅनिंग करताना इडलीचे बॅटर फ्रीजमध्ये रेडी ठेवणं खूप उपयोगी असं ठरतं. हे बॅटर रेडी असेल तर तुम्ही पटकन इडली, डोसा, उत्तप्पम किंवा इडली फ्राय असे वेगवेगळे पदार्थ घरच्या घरी बनवू शकता आणि असे पदार्थ हलके, टेस्टी आणि पोटासाठीही चांगले असतात. यामुळे बाहेरून काही ऑर्डर करण्याची किंवा जंक फूड खाण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळे पैसे तर वाचतातच आणि घरचं फ्रेश हेल्दी घालण्यामुळे इन्फेक्शन्स किंवा पोटाचे त्रास असे कमी होण्याची शक्यता असते. हा एक खूप सिम्पल आणि प्रॅक्टिकल समर मील हॅक आहे. टिप नंबर 7, लेमन जास्त दिवस फ्रेश कसे ठेवायचे. समरमध्ये लेमन खूप वापरले जातात आणि या दिवसामध्ये ते थोडे महागही होतात. पण अनेकदा असं होतं की लिंबू जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवले तर त्यावरती काळे डाग पडतात आणि ते खराब होऊ लागतात. तर लिंबू हे जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते.
एक सुती डॅम्प क्लोथ तुम्हाला घ्यायचा आहे. तो पाण्यामध्ये छान भिजवून चांगला पिळून घ्यायचा आणि त्यामध्ये लिंबू हे फ्रीजमध्ये ठेवा. किंवा तुम्ही लिंबू काचेच्या एअरटाईट जारमध्ये देखील ठेवू शकता. या दोन्ही पद्धतीमुळे लिंबू हे जास्त दिवस फ्रेश राहतात आणि पटकन असे खराब होत नाही. त्यामुळे समरमध्ये लिंबू वाया जाण्यापासूनही वाचतात. टिप नंबर 9, समरमध्ये कॉटन बेडशीट्स यूज करा. कारण या दिवसात स्वेटिंग खूप जास्त होतं आणि कॉटन बेडशीट्स हे स्वेट जास्ती ऑब्झर्व करून घेतात आणि त्यामुळे झोपताना हे जास्त कम्फर्टेबल फील होतं. आता मार्केटमध्ये खूप छान अशा समर प्रिंट्स असे कॉटन बेडशीट्स कलेक्शन उपलब्ध आहे. तर त्यामुळे शक्यतो लाईट आणि ब्रीदेबल बेडशीट्स अशा चूज करा. आणि तसंच या दिवसात एक महत्त्वाची हॅबिट लावा, ती म्हणजे पिलो. उशीला नियमित उन्हात ठेवा. म्हणजे 8 ते 1 दिवसामध्ये छान त्याला ऊन द्या. अशी उन्हात ठेवल्यामुळे त्यावरचे जे जर्म्स बॅक्टेरिया जे असतात ते नष्ट होतात. कारण उशी ही ओलसर राहते आणि ती उन्हात ठेवल्यामुळे ओलसरपणा त्याचा निघून जातो. त्यामुळे झोप ही छान हायजेनिक आणि फ्रेश राहते. तर हा एक छोटासा बदल तुमच्या स्लीप क्वालिटीसाठी खूप फायदेशीर ठरतो. लास्ट टिप ऑफ द व्हिडिओ, टिप नंबर 10, समरमध्ये प्लांट्सची खास काळजी कशी घ्यायची. तर समरमध्ये प्लांट्सला खूप जास्त पाणी लागतं. रोज पाणी दिलं नाही तर प्लांट्स कोमेजतात, ड्राय होतात आणि काही वेळा पूर्णपणे खराब, डेड देखील होतात. तर यासाठी एक खूप युजफुल टिप म्हणजे प्लांटमधील रोपाच्या आजूबाजूला कोकोनट हस्क, जे कोकोपीट असतं ते ठेवा. त्यामुळे मातीमध्ये ओलावा हा जास्त काळ टिकून राहतो आणि त्यामुळे पाणी थोडं जरी कमी दिलं तरी चालतं आणि प्लांट हा ड्राय होत नाही. आणि दुसरी सोपी टिप म्हणजे आपण जे ऑनलाईन शॉपिंग करताना जे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टचे जे कार्ड बॉक्सेस बोटचे बॉक्सेस येतात ना, ते नीट कट करून राऊंड शेपमध्ये अशा प्लांट्सच्या अवतीभोवती ठेवा. यामुळे काय होतं, मातीतील ओलावा हा टिकून राहतो, पाणी लवकर इव्हॅपोरेट होत नाही आणि या छोट्या ट्रिक्समुळे तुमचे प्लांट्सचे हेल्दी, फ्रेश आणि ग्रीन राहतील आणि कडक अगदी उन्हाळ्यातही. तर हे होते आपल्या व्हिडिओचे लास्ट टिप. अशीच अजून युजफुल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.